नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर महाजनकोच्या टेक्निशियन 3 चा रिझल्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे, कागदपत्र पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे, या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। जर आपण महाजनकोच्या वेबसाईटवर गेलो तर तिथेच आपल्याला बघा महानिर्मिती जाहिरात 4/2024 अन्वय तंत्रज्ञ 3 पदाच्या सरळ सेवा भरतीमध्ये कागदपत्र पडताळणी करता व ती जमा करण्याच्या प्रक्रियेची यादी, तर ही आपल्याला यादी पाहायला मिळते। मी इथे जर क्लिक केलं तर मला हे अशा पद्धतीने ओपन बघायला मिळतं। बघा 24/10/2025 ही अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळते। याच्या अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदाकरिता 1:2 या प्रमाणात कागदपत्र जमा करण्याकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, म्हणजे जिथं एक पद असेल तिथं त्यांनी 2 उमेदवारांना जे आहे तर इथं बोलवलेले मित्रांनो 1:2 या रेशोमध्ये इथं बोलवलेले आहेत। बघा ही परीक्षा 8, 9, 10, 15 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने ही पार पडलेली होती। IBPS मार्फत ही परीक्षा जी आहे तर ती घेण्यात आलेली होती। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज त्यांनी केलेल्या आहेत मित्रांनो, आणि त्याच्यानुसार आता सगळ्यांना काय केलेलं आहे, त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलेले। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलेले म्हणून तुम्ही गुळाल उधळाल किंवा व्हॉट्सअपला स्टेटस टाकाल तर थांबून जा, कारण की ही सिलेक्शन लिस्ट नाहीये मित्रांनो। ही कुठल्याही पद्धतीची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टचा प्रकार नाही आहे, फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं गेलेले। म्हणून तुम्ही जे काही स्टेटस टाकले असेल किंवा गुलालची बॅग आणून ठेवली असेल तर ती थोडे दिवस तुम्ही बाजूला ठेवली पाहिजे, कारण की ही ती नाहीये मित्रांनो। ओके, बघा ही कोणतीही निवड यादी अथवा प्रतीक्षा यादी नाही, याची उमेदवारांनी जी आहे तर ती इथं दखल घ्यायची आहे। आणि त्यासोबतच अजून कोणत्याही पद्धतीने त्यांनी ऑनलाईन परीक्षेमध्ये उपस्थित सर्व उमेदवारांचे प्राप्त गुण अंतिम निवड यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील। आता याच्यानंतर जे आहे तर ती निवड यादी जी आहे तर ती लावण्यात येणार आहे मित्रांनो, तर ते एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे। याच्यानंतर हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता प्रोसेस मध्ये जर पाहायला गेलं ना मित्रांनो, आता ते तुम्हाला काय करतील माहितीये का, तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवतील। ही पडताळणी झाल्यानंतर ज्यांचे कागदपत्र क्लिअर असतील तर ते उमेदवार आणि ज्यांना जास्त गुण मिळाले असे उमेदवार एकत्र करून, म्हणजे याच्यातीलच उमेदवार एकत्र करून एक सिलेक्शन लिस्ट लावतील मित्रांनो। सिलेक्शन लिस्ट पुन्हा यांना कागदपत्र पडताळणी यांची पुन्हा डॉक्युमेंट चेक होतं किंवा यांना जॉईन करायला लावतील। जॉईन केल्यानंतर जे काही उमेदवार जॉईन करणार नाही मग त्याच्यापैकी पुन्हा एकदा सिलेक्शन लिस्ट लावणार आहे ती मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट 2, कारण की याच्यामध्ये पुन्हा वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि याच वेटिंग लिस्ट मधील काही उमेदवारांना ते संधी जी आहे तर ते पुढे देऊ शकतात। अशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे, म्हणजे खूप चांगली स्कीम आहे मित्रांनो। ही काय होतं माहितीये का, सुरुवातीला जर आपण सिलेक्शन लिस्ट लावून दिली आणि कागदपत्र पडताळणीमध्ये काही गहाळ झाले तर वेटिंग लिस्ट लावायला थोडा उशीर होतो। त्याच्यामुळेच ते काय करतायत की आधीच कागदपत्र पडताळणी करून ठेवायची। ज्याचे रिजेक्ट जाते त्यांचे स्कोरही लक्षात घ्यायचे नाही, त्यांना बाजूला करून टाकायचं, किंवा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येणार नाही त्यांना बाजूला करून टाकायचं। त्याच्यानंतर ही जे इथले लोक जे आलेले त्याच्यापैकी जेवढे जास्त गुण प्रत्येकाला असतील तर त्याच्या कॅटेगरीनुसार, त्याच्या प्रवर्गानुसार, समांतर आरक्षणानुसार तर त्यांची निवड यादी जी आहे तर ते लावतील। अशा पद्धतीने त्यांची प्रोसेस जी आहे तर ती असणार आहे मित्रांनो, तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय। त्याच्यानंतर इथं हे फार महत्वाचं आहे, खूप सारे मुलं रिजेक्ट होतात। एक म्हणजे काय की तुमचं जे NCL आहे ना मित्रांनो, नॉन क्रिमिलियर, ते 10/2/2025 पूर्वीचं पाहिजे, म्हणजे त्यावेळी व्हॅलिड असलेलं पाहिजे मित्रांनो। त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल। ओके, कागदपत्र जमा करण्याच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले आणि वैध असलेले पाहिजे। ओके, आता काही लोकांचं काय आहे की याच्या आधी संपून गेलेलं असेल, ओके ते चालणार नाही। त्यासोबतच मित्रांनो, त्यासोबतच काहींनी नंतर काढलं असेल 10/2/2025 नंतर चाललं असेल ते पण चालणार नाही, म्हणजे या कालावधीमध्ये तुमचं व्हॅलिड पाहिजे। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं काय असेल मित्रांनो, एखाद्याचं 2024, 25 आणि 26 हे 3 वर्षांसाठी असेल ना तर तो व्हॅलिड आहे मित्रांनो, तो एकदम प्रॉपर आहे। पण एखाद्याने काढतानाच जर समजा 11/2/2025 रोजी नंतर काढलं असेल ना तरी त्याला इथं एलिजिबल मानले जाणार नाही। BMC मध्ये तर असे डायरेक्ट रिजेक्ट करून टाकले त्यांनी। त्यासोबतच EWS सर्टिफिकेट पण त्याच फॉर्मॅटमध्ये जे आहे तर ते पाहिजे मित्रांनो। बाकी खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक हे तो तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, काय घेऊन जायचं काय नाही घेऊन जायचं। ओके, त्याच्यानंतर पुढे त्यांनी हे पण सांगितलेले की जे गैरहजर असल्यास, बघा गैरहजर जे राहतील त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे। तुम्हाला आता एक दिनांक देण्यात येणार आहे, त्या दिनांकाला तुम्हाला तिथं उपस्थित जे आहे तर राहायचं आहे। ठीक आहे,
बाकी त्यांनी लिस्ट जी आहे तर ती इथे दिलेली मित्रांनो. लिस्ट बघा, लिस्ट त्यांनी 4 पद्धतीच्या लिस्ट जे आहेत तर ते इथे लावलेले आहेत. पहिलं काय की सामान्य म्हणजे जनरल कॅटेगरी मधील उमेदवार. दुसरं काय महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्राप्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांची यादी. तिसरी महानिर्मितीचे 1 किंवा 4 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रकल्पग्रस्तांची यादी आणि BTRI आरक्षणांतर्गत उमेदवारांची यादी. असे 4 लिस्ट जे आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या लावलेले आहेत. आणि लिस्ट कुठे आहेत मित्रांनो? इथंच आहेत. याच्यावरच क्लिक केल्यावर जे ना लिस्ट ओपन होते. ओके, बघा मी त्या याच्यावर क्लिक केलं काय की ते हायपर लिंक त्यांनी जे आहे तर ते केलेले मित्रांनो. ओके, तर ही सामान्य यादी जी आहे तर ती इथे लागलेली मित्रांनो. बाकी इथं काही त्यांनी वेगळं दिलेलं नाही. ते खूप सारे उमेदवार जी लिस्ट शोधण्याचा प्रयत्न करतात तर लिस्ट जी आहे तर ती इथं काही त्यांनी इथं दिलेली नाही आहे. ओके, आता याच्यानंतर तुमची जी कागदपत्र आहेत तर त्याचा संपूर्ण ऑनलाईन जो फॉर्म आहे मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म पण त्यांनी मागितलेला इथं. तुमचं ऑनलाईन फॉर्म, हॉल तिकीट, या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधून ठेवा मित्रांनो. ते फार तुम्हाला इथं महत्वाचं लागणार आहे. मेन म्हणजे NCL फार चेक होतं बरं का मित्रांनो. आता पहिले NCL एवढं चेक नाही व्हायचं, पण आता NCL व्यवस्थित पद्धतीने चेक होतं. व्यवस्थित पद्धतीने तुमचं जे आहे तर ते बघितलं जाणार आहे. ठीक आहे, ही यादी आहे बघा. ही यादी तुमची जी आहे तर ती लागलेली, ही काय सामान्य यादी इथं लागलेली बघा. इथं ही सामान्य आहे. मग याच्यामध्ये बघा तुमचे नाव दिलेले आहेत पण तुमचा स्कोर नाही दिलेला आहे, हे लक्षात घ्या. तुमचा स्कोर इथं दिलेला नाही आहे. मग एवढे सगळे जे उमेदवार असतील तुम्ही तुमचं नाव पाहायचं, तुमचं नाव शोधायचं. तुमचं नाव जर या यादीत असेल तर ठीक. ओके, पुढे आता ही अशाच पद्धतीने बाकीच्या पण लिस्ट आहेत मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जायचंय, त्याच्यावर तुम्हाला इथे हे पाहायला मिळणार आहे. किंवा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक हे टाईप करा. मी तुम्हाला याची लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करून देऊ. इलेक्ट्रिकलची संदर्भात ज्या काही अपडेट असतील ना मित्रांनो त्या आता आपण कव्हर करतो मित्रांनो. म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी टेक्निकल तर हे आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.